नमस्कार मंडळी, आपण पाहत आहोत आरपी न्यूज चॅनल। पाहूयात तर पेनकर पाड्यातील झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पालकांच्या हक्काकरता लोकनेते सोमनाथ पवार यांच्या साखळी उपोषणादरम्यान काय घडले। पेनकर पाड्यातील नाल्यात बुडून निष्पाप मुलाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर समाजसेवक सोमनाथ पवार यांनी उठवलेल्या आंदोलनात पीडित पालकांना नगरपालिकेच्या ठेकेदारामार्फत आर्थिक मदत म्हणून 10 लाखाचा धनादेश देण्यात आला असून अशा प्रकारे नेहमी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या निर्लज्ज अधिकारींना सोमनाथ पवार यांचा असे प्रकार सहन न करण्याचा दिला इशारा। आरपी न्यूजवर पाहू पूर्ण बातमी। सोमनाथ सर के वजह से आज आंदोलन हुआ, उनकी वजह से आज आंदोलन मैं कंप्लीट किया। मैं उनके शुक्रगुजार हूँ कि आज उनकी वजह से मैं महानगर पालिका की तरफ से मेरे को 10 लाख का चेक मिला। ऍक्च्युली खरं तर पैसे घेऊन आंदोलन मागे घेणे हे मला योग्य वाटत नाही, कारण की तुम्हाला माहितच आहे 6 महिन्यापूर्वी काश्मीरामध्ये पण असाच एक मुलगा पडून दुर्दैवी मृत्यू झालेला। त्या टायमालाही अधिकाऱ्याने त्यांना पैसे दिले आणि तोंड गप्पकार केलं। याही व्यक्तीने त्यांना 10 लाखाची मदत झाली म्हणून त्यांनी आंदोलन मागे घेत आहेत। खरं तर काय होतंय माहितीये का, प्रत्येकाचं तोंड दाबलं जाते। माझी इच्छा नाहीये, परंतु मी त्यांना जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही आंदोलनाला बसा करून। सर्वस्वी निर्णय हा त्यांचा असणार आहे, त्यांचा मुलगा आहे, त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो मलाही कुठेतरी मान्यच करावा लागेल। परंतु यापुढे मी मनपा प्रशासनाला विनंती करेन आणि तुम्ही जे अशा घटना घडतायत त्यावरती ही घटना यांच्या आता यांनी माघार घेतली म्हणून मलाही तिथे कुठेतरी नमतं घ्यावं लागत आहे। माझ्याकडे ठोस खंबीर असा कोणी नेतृत्व भेटला तर नक्कीच तुम्हाला भविष्यात कधीच सोडणार नाही। आणि लक्षात ठेवा, ही मृत्यू झाले, परत जर पूर्ण मीरा भाईंदरमध्ये अशी घटना घडली तर मी तुम्हाला सोडणार नाही। धन्यवाद। पुढील बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। आरपी न्यूज 24 वर स्वाती बारेची खास रिपोर्ट।